आजीच्या हातची जादू। परफेक्ट हॉटेलसारखी क्रिस्पी चिली चिकन तयार आहे। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत क्रिस्पी चिली चिकन। मध्ये आपण घेतलेला आहे बोनलेस चिकन, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर घेतलेला आहे तेल। भाज्यांमध्ये आपण घेतलेली आहे शिमला मिरची, कांदा आणि कांद्याची पात। बरं, ते त्रिकोणी कापून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही असे लांब लांब आकाराचे सुद्धा कापू शकता। त्यानंतर आपण घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर पीठ, मैद्याचं पीठ, मीठ। त्यानंतर घेतलेला आहे आलं आणि लसूण क्रश करून घेतलेले आहे, अगदी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। आणि सॉसेस घेतलेले आहे, सोया सॉस, चिली सॉस आणि व्हिनेगर घेतलेले आहे। आपण घेतलेला आहे टोमॅटो सॉस आणि मिरच्या। सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करूया। आपण या बाउलमध्ये चिकन काढून घेऊया। आता त्यात घालूया मीठ। मीठ ना थोडंसं घाला, कारण नंतर सुद्धा आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर घालूया काळी मिरी पावडर हाफ टीस्पून। आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत सोया सॉस। तुम्ही जर स्पायसी खाणारे असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस पण घालू शकता। आता हे सगळं मिक्स करूया। हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्यात घालूया मैद्याचं पीठ। आम्ही 2 चमचे भरून घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे घ्या। आणि सोबत घ्या कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर पण आम्ही 2 ते 3 चमचेच घेतलेला आहे, समप्रमाणातच घेतलेला आहे। जर कमी जास्त प्रमाण वाढवायचं असेल तर कॉर्नफ्लॉवर वापरा, मैदा नाही। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता काय करायचे आपल्याला हे चिकन ना फ्राय करून घ्यायचं आहे। आपण तेल ठेवूया। आपलं गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये चिकन सोडूया। आता दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला हवं तर तुम्ही असं सुद्धा हे खाऊ शकता, खूप सुंदर लागतात हे चिकन सुद्धा। आता छान फ्राय करून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असे फ्राय झालेले आहेत। आपल्याला इतपतच करायचे आहेत। आता हे आपण काढून घेऊया। आपण काय केलंय, 1 चमचा ना कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलंय, त्यात थोडं पाणी घालूया आणि ह्याची एक प्युरी तयार करून घेऊया। थोडी अशी पातळच करायची आहे, कारण ह्याला ना छान असा घट्टपणा येतो नंतर। आता ही प्युरी झालेली आहे, ही 2 मिनिटं बाजूला ठेवूया। पॅनमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं होतं, 1 पळी तेल घातलेलं आहे, जे आपण यूज केलेलं होतं चिकनसाठी तेच वापरलेलं आहे। आता त्यामध्ये घालूया आलं लसूण क्रश,
चिकन चिलीला जेवढं आलं लसूण जास्त असेल तेवढी त्याला टेस्ट पण छान असणार. आता हे छान परतवून घेऊया. आता हे परतवतच असताना यामध्ये आपण घालूया मिरच्या. आम्ही ग्रीन चिली सॉस अजिबात वापरलेला नाही आहे. आम्ही या मिरच्या घालतोय कारण या थोड्या तिखटच आहेत. छान परतवूया. आलं लसूण चांगलं परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया शिमला मिरची, कांदा आणि आम्ही थोडी कांद्याची पात घेतलेली आहे ती सुद्धा यूज करतोय. जर तुम्हाला कलरफुल मिळाली शिमला मिरची तर मस्तच आहे, तर तुम्ही ती नक्की यूज करा. परतवून घेऊया भाज्या. आता आपण काय करूया, यावर ठेवूया झाकण आणि 5-6 मिनिटं छान वाफ काढूया. बघा छान भाज्या वाफळल्यात. आपल्याला या अशा अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत, काही शिजवायच्या नाहीयेत जास्त. आता आपण त्यात घालूया सॉसेस. आपण घालूया सोया सॉस 1-2 चमचे भरून तरी आपण घालतोय. जेवढी क्वांटिटी असेल त्या क्वांटिटी प्रमाणे सॉसचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा. त्यानंतर घालूया चिली सॉस. तोही 2 चमचे भरून घातलेला आहे. आता आपण यात घालूया व्हिनेगर आणि 1 ते 1.5 चमचा आम्ही टोमॅटो केचप घेतलेला आहे. आता हे छान परतवून घेऊया सगळे सॉसेस. आता घालूया चवीपुरतं मीठ. मीठ आपण चिकन मध्ये सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे तो अंदाज बरोबर ठेवा. छान परतवून घेऊया. यामध्ये आपण घालूया चिकन. छान मिक्स करून घ्या सगळं. कलर तर खूप सुरेख आलेला आहे. आणि आता काय करायचं आपल्याला, आपण मगाशी जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलं होतं ना, ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. छान सगळं मिक्स करून घ्या. कलर तर अगदी सुरेख आलेला आहे, जसं आपण हॉटेलमध्ये खातो तसंच. आता यावर घालूया काली मिरी पावडर. छान मिक्स करून घेऊया. सगळे इंग्रेडियंट्स घालून झालेले आहेत. आता काय करूया, जरा मंद आच करूया आणि एक जरा वाफ काढूया 5-6 मिनिटं. झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपली चिकन चिली तयार झालेली आहे. आता करूया गॅस बंद. अजिबात तामझाम न करता अगदी 15 मिनिटात आपण हे चिली चिकन तयार केलेलं आहे. रेसिपी सोपी आहे, नक्की करून बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची चॅनलमध्ये. बाय.